तर हा व्हिडिओ आहे गटारीचा. आता मला एडिट करायला काही जमलं नाही कारण 2 दिवस भरपूर सारं काम होतं. तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे गटारी स्पेशल काय काय बनवलं होतं आणि तुमच्याकडे तुम्ही गटारी स्पेशल काय बनवलं ते मला आज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे मी तर बनवलं होतं मस्त असं चिकन. आता हे मी मिरी फ्रायसाठी घेतलं होतं आणि हे जे आहे ते मी मसाला फ्राय. तर पहिला सगळे जे मसाले होते ते मॅरिनेट करून ठेवले होते. तर ह्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवेन. तसंही आता श्रावण चालू झाला आहे. आता सगळ्याच घरामध्ये सगळ्यांना श्रावण असतो. घरामध्ये 1-2 तरी खाणारी लोकं असतातच. तसंच आमच्या घरातसुद्धा आहे. दोघांना श्रावण तर दोघं नॉनव्हेज खाणारे. म्हणून ठरवलं होतं गटारी ही मस्त अशी जोरदार करायची. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे मस्त असं चिकन आणलं होतं आणि आज फक्त चिकन फ्राय करायचा विचार होता. तर त्याच्यासाठीच आम्ही मसाला फ्राय आणि मिरी फ्राय असे 2 मेन्यू ठरवले होते. त्यातलंच हे झालं मसाला फ्राय आणि पुढचं ते म्हणजे मिरी फ्राय. आता मिरी फ्रायमध्ये काय असतं तर यामध्ये आलं लसूणची पेस्ट असते आणि भरपूर अशी मिरी घातलेली असते आणि यामध्ये कुठलाही मसाला घातला जात नाही. आता हे फक्त लसूण आणि तेलावर फ्राय केलं जातं आणि याच्यामध्ये थोडंसं वरून लिंबू पिळून घातलं की याची टेस्ट असते ती 1 नंबर म्हणजेच डबल. आणि श्रावण संपला की ही रेसिपी लवकरच मी अपलोड करेन कारण याची चव असते एकच नंबर, अप्रतिम. तर चला अशा आपल्या झाल्या या 2 रेसिपी म्हणजेच मसाला फ्राय, मसाला चिकन फ्राय आणि मिरी फ्राय म्हणजेच मिरी चिकन फ्राय. आता त्यानंतर केलं होतं मी मस्त असं मटण. आता मटण तर हवंच. खरं तर आम्हाला गावठी कोंबडा पाहिजे होता पण तो काय भेटला नाही. मग म्हटलं चला मटणावरच आज आपली गटारी करूया. आणि इकडे मी एका बाजूला मटण जे आहे ते उकडून घेतलेलं आहे. म्हणजेच यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, तेल घातलेलं आहे आणि पाणी घालून मस्त असं आधी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फोडणीवर घालणार आहे. म्हणजे इकडे मी मटणचा जो मसाला होता तो आधीच रेडी केलेला होता आणि त्यानंतर उकडलेलं जे मटण होतं ते या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे. म्हणजे काय होतं मटण पटकन शिजतं आणि असं झणझणीत मटणसुद्धा पटकन रेडी होतं. मटण जे आहे ते टेस्टी तर होतंच पण वेळही तेवढाच वाचतो. तर असं झालं आपलं मस्त गटारी स्पेशल झणझणीत मटण. आणि तुम्हाला आता मिरी फ्रायसुद्धा दाखवते. तर तीसुद्धा झालेली आहे रेडी. तर इकडे मिरी फ्रायसुद्धा झालेली आहे आपली रेडी. आणि त्यानंतर अजून पुढची रेसिपी म्हणजेच चिकन मसाला फ्राय. आता ते सुद्धा झालेलं आहे आपलं रेडी. तर असे होते आमचे गटारी स्पेशल मेनू. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.